नागपुर में कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि कांग्रेस ने जिला परिषद चुनाव के लिए अधिकांश उम्मीदवार तय कर लिए हैं और पूरी ताकत से चुनाव भी लड़ेंगी। वहीं ओबीसी आरक्षण में कटौती की आशंका पर उन्होंने सरकार को घेरते हुए कहा कि यह ओबीसी समाज के साथ अन्याय होगा और कांग्रेस इसका विरोध करेगी। आइए सुनते हैं उनका विस्तृत बयान। आज नॉमिनेशन झाल्यानंतर कळेलच सगळ्यांना कोण कुठे कोण उमेदवार आहे। आज आता नॉमिनेशन आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नामनिर्देशन पत्र सादर आज करणार आहोत आम्ही आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार ठरलेले आहे। भाजपने सुद्धा कुठे केलं, काल रात्री उशिरा केलं। म्हणजे भाजप एवढे प्रचंड ताकद सत्ता असताना एवढी घाबरून होती की शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी घोषित करण्यासाठी म्हणजे विलंब केला। त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुद्धा एक सावध रीतीने पाऊल टाकलं आहे। आमच्याकडे तर संख्याबळ नाहीच बरोबर, अनेक ठिकाणी फार कमी आहे। अशा स्थितीत या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार लढतो, उभा करतो आणि ताकदीने लढतो। चंद्रपूरसाठी शैलेंद्र अग्रवाल नावाचे उमेदवार आम्ही अंतिम केलेला आहे। आज त्याचं नॉमिनेशन आहे। असं आता मी या ठिकाणचा पर्यवेक्षक आहे। ज्या ठिकाणी जे पर्यवेक्षक नेमले आहेत ते त्या ठिकाणी उमेदवार घोषित करते प्रदेशाध्यक्ष। आमच्याकडचा व्यापारी नाही आहे तो आमचा किसान सेलचा राष्ट्रीय म्हणजे सचिव आहे आणि दुसऱ्या अंदमान निकोबार 3-4 स्टेटचा तो प्रभारी पण आहे। आमचा कार्यकर्ता म्हणून आहे, तो व्यापारी कुठलाच व्यापारी करत आता तरी ठीक आहे, छोटा मोठा व्यापार सगळ्यांचाच असतो, पण असा काही मोठा उद्योगपती वगैरे तो नाही आहे।